महेश काळे ही नावे तर ऐकली असतील ना? नाही नाही, तशी तिला समधी नावं ठावा आहेत. काय होतंय, कधी कधी विसरती. गांगरून गेली आहे नव्हती. हो, म्हणजे बरीच गाणी ऐकते ती. त्या दिवशी रेणुका कुठला ऐकवत होतीस तू? थिंकिंग आउट लाऊड. नाही ते नाही, दुसरी पण गाणी ऐकतेस ना तू. ते कुठलं होतं गाणं? मला वाटलं तुम्ही जॅझ रॉक म्युझिक बद्दल बोलतात. हे आमच्याकडे बघून तुला वाटतंय का आम्ही यो यो वाले असू म्हणून? आम्ही बाबा साधी माणसं, आम्हाला साधी मराठी गाणी आवडतात. हो, आणि आमच्याकडे ही तुमची इंग्लिश गाणी, ते धामधडाम आवाज, ते रॉक पीक असलं काही चालत नाही. काय पण वेद तर वेदचं काय? त्याला इंग्लिश गाणी आवडतात का? छे 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 छे, मी माझा आणि इंग्लिशचा काही संबंधच नाही ना. आई तुला माहितीये मी भावगीत ऐकतो, क्लासिकल ऐकतो. हा रेणुका, एखादं छान गाणं म्हणून दाखव बरं. मी गाणं? हो, आमच्या वेदनी सांगितलं तुला छान गाणं गाता येतं. त्यामुळे आज गाणं म्हटल्याशिवाय तुझी सुटका नाही. बिचारी माझी रेणुका, गाता येईना आणि गाणं गाता येत नाही हे सांगता पण येईना. मी काही बोलू का? बोला ना. ऍक्च्युली रेणुकाला गाणं गाता येत नाही. आणि रेणुकाला गाणं गाता येण्याचं काही कारणच नाही. कारण दादांना आमच्या घरात नाच गाणी असल्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्यात त्यामुळे त्यांचा विरोध आहे. पण म्हणून आम्ही संस्कृती जपणारी माणसं नाही होत असं नाही. आम्ही सगळे सण खूप धूमधडाक्यात साजरे करतो, खूप दानधर्म करतो. म्हणजे आमच्या नगरकर घराण्याला होळीची खूप मोठी परंपरा आहे. आणि नवरात्रीमध्ये आम्ही देवीचा उत्सव पण खूप धडाक्यात साजरा करतो. पारंपरिक पद्धतीने आरत्या होतात आमच्याकडे आणि खूप मोठे मोठे वादक आमच्या इथे येऊन वादन करतात. माझ्या हातचा मुगाचा शिरा लई आवडायचा याला. लई दिस झाला खाल्ला नाहीये ना. मी मुक्ताला विचारलं, म्हटलं तुला येतो का ग मुगाचा शिरा? ती म्हणाली येतो. अगं म्हटलं मग बनव. म्हणून बनवून आणलाय तिनं मुगाचा शिरा. शिऱ्याचा वासच सांगतोय. शिरा लई छाक झालाय. वय घरात एवढा आनंद आहे म्हणलं तुमचं तोंड गोड करायचं तुमच्या आवडत्या पदार्थांनाच करायला पाहिजे ना. घ्या. माझी आवड जपण्याचा त्रास करून घेऊ नको, कळलं ना? मला नकोय ते. अहो प्रेमाने केलाय तिने. घासभर खाऊन तरी बघा. एकदा सांगितलं ना नको म्हणून. इच्छा झाली तर खा, मी इकडेच ठेवून जाते. आणि आवडला तर सांगा, परत बनवून आण. तुम्ही लहानपणी मुगाच्या शिऱ्यासाठी काय काय करायचा ते आजी सांगत होत्या. त्यातला एक किस्सा तर मला लय आवडला. पाहुण्यांसाठी केलेला शिरा तुम्ही अख्खाच्या अख्खा पाहुणे येण्याआधीच संपवून टाकला. शिवाय कढई पण लावली. आपण किती मोठं झालो, समजूतदार झालो, आपल्यावर किती जबाबदाऱ्या आल्यात, हे आपल्या आवडीने दाबून ठेवायला पाहिजे. आणि खाण्याचं तर नाहीच नाही
अहो आणि ह्यात घातलेलं साजूक तूप हे दुकानाचं नाही, आपल्या घरातल्या गाईचं दुधाचं आहे. त्यात केसर पण घातलंयस ना? वय वय भरपूर टाकले आणि बदाम पिस्ते. सगळं टाकले. बर चला, खायचं असेल तर खाऊ द्या, आपल्याला बरीच कामं आहेत. चला चला चल ग. आवडीचा पदार्थ आहे त्याच्या, लई दिवसांनी भेटतोय, खाणार म्हणजे खाणारच. बघा तुम्ही. एखादा घास खाऊन बघायला काय हरकत आहे? त्यांच्या समोर थोडंच खाणार आहे. सुगंध तर अप्रतिम येतोय, बऱ्याच दिवसात खाल्लाही नाही. एक घास खाऊन बघू, कोणाला काय कळणार आहे? परत किल्लेट जवळ आला. वाह वाह वाह, अप्रतिम. वाह. ओरडू नको, मी आहे. मुद्दा मी ते घेऊन आले तुला, सगळ्यांचं बरोबर बोलता आलं नसतं तुझ्याशी म्हणून. आर्या, आर्या मला खरंच खरंच तू ह्या घरची सून व्हावी असं वाटतं ग. चला, म्हणजे कुणाला तरी वाटतंय ऍटलिस्ट. नाहीतर या घरातली माणसं खेळणी झाली आहेत, त्या मुक्ताच्या हातातली खेळणी झाली आहेत सगळे. आणि दादा तुला सांगते, दादा तर कठपुतली झालीये, मुक्ताच्या तालावर नुसता नाचतोय ग. पण तू तू का आलीस इथे? या घरच्यांकडनं अपमान करून घ्यायला आलीस का स्वतःचा? आमच्याकडे बघतेस ना, आम्ही कशी शिक्षा भोगतोय ते. स्वतःच्याच घरात आम्ही नजर बंद झालोय. आपण दोघही पोळलोय. पण बस, आता ही लागलेली आग शांत करायला हवी. मग तुम्हाला काय वाटलं मी शांत बसेन? या घरात येऊन स्वतःचा अपमान करून घेण्या इतकी मूर्ख वाटले मी? म्हणजे तू जाणून बुजून का? जखमा ओल्या करून घेण्यासाठी. या घरात मला कशी वागणूक मिळणार आहे हे मला चांगलंच माहित होतं. आता जखम ओली झालीये आणि वेदना पुन्हा ताज्या. आत्या, आपल्यात एक गुपित राहू द्या. काय? वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार आहे. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. काय सांगतेस? पण वेदच्या घरचे पार्टी देणार आहेत ते तुला कसं माहित? त्याचं काय ना आत्या, लोकांकडे दूरदृष्टी असते, माझ्याकडे धूर्त दृष्टी आहे. ही फक्त सुरुवात आहे. अजून पुढे बघा काय काय घडतं ते. कुसुम, एक लय भारी बातमी. कसली? सांगतो सगळं, आधी मला मोठ्या मालकांना फोन लावू दे.
त्यांना कशाला? अगं त्यांना कशाला म्हणजे मी ज्यांच्याकडे ऊस तोडायला जातो ना, अरे बबनकडं, त्या बबनचा ऊस गुराळात चाललाय. 6-4 ढेपे आपल्याला पण भेटतील. असं? हा मग मी काय म्हणतोय, 2-1 ढेपे मुक्ताच्या घरी पाठवून द्याव्यात, आहे का नाही? म्हणून म्हणतोय, फोन लावतो. ए बाळा, अण्णा पण सगळा गुळ देऊ नका, आपल्याला पण ठेवा. मला आवडतं ना. तुला तर भला मोठा ठेवणार आहे. पण अण्णा, रावसाहेबांना गुळ आवडत नसेल. का रे? त्यांना कारला आवडत असेल. हा बया, कसा बोलितो गजा. त्यांच्या समोर बोलू नकोस बरं. गजा, अरे मोठ्या माणसांना असं नसतं बोलायचं. लहान मुलीला असं बोलायचं नाही. मोठ्या माणसाने बोलत तर चालतं होय. बाळाचा फोन आण, जा घेऊन ये. फोन आणतोस ना? आता ऐक आनंदाची बातमी. सांगा. अगं आपल्या भक्त्याला चांगल्या घरचं स्थळ आलंय. हा काय सांगता? मग कुठलंय? अगं संगमनेरचा. मुलगा चांगला नोकरीला आहे. आपली भक्ती पसंत आहे त्यांना. बघा बघी बद्दल पण त्यांनी होऊन विचारलं. अगं बाया, काय सांगता? मग हा पण त्यांनी आपल्या भक्तीला पाहिलं कुठं? अगं तो साहेबा नाही का? कोण? कोण आता साहेबा? कोण तुला कोण मायाबरोबर ऊस तोडायला असतोय त्याच्या नात्यातलाही हा पोरगा. हा ते म्हणत त्याच्या लग्नाचं बघताय, आपल्या भक्तीचं बोलायचं का? मी म्हणलं बाबा बोल. त्याला फोटो पण दिला होता भक्तीचा मी. आणि आजच निरोप आलाय की त्यांना भक्ती आपली पसंत आहे आणि घेण्या देण्याबद्दल पण त्यांचं काहीच नाहीये. अगं बया, हे तर लयच बरं झालं म्हणायचं. हाय राजाचीच कृपा आहे बघा. हॅलो 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 बोल. हॅलो मालक, मी आत्माराम बोलतोय. बोल बोल. नाही काही नाही, ते गुराळातून ताजा गुळ भेटतोय, तर म्हटलं 2-1 ढेपी तुम्हाला पाठवाव्यात. पाठव पाठव. आज गोळाचा दिवस दिसतोय. हा मुकाय मस्त शिरा बनवलाय. काय? नाहीतरी मुक्ता राहू केतू बनून माझ्या कुंडलीमध्ये धुमाकूळ घालते. तिच्यामुळे मीच माझ्या सासूरवाडीचा दुश्मन झालो. माझ्या इज्जतीची माती केली तिने. नाही, तिला मला शेवटचा श्वास घेताना पाहायचंय. मुक्ताला मुक्ती ही मिळालीच पाहिजे आणि तीही माझ्या हातून. नंतर बोलतो. काय समजलं नाही मला. म्हणजे ते मुक्ता शिरा काहीतरी तुम्ही म्हणत होतात ना? अरे मुक्ता नाही बाबा, शिरा शिरा पाठीच्या शिरा अशा ताणल्या गेल्या आहेत, तर दुखलंय. काय काय झालं? दुखतायत होय पाठीच्या शिरा का? माझ्याकडे ना मोरीचं एक भारी तेल आहे, ते एकदा चोळल्यानंतर लगेच तुम्हाला आराम पडेल, एकदम बरं वाटेल तुम्हाला. हा हा होय, पाठवतो पाठवतो. मालक, अहो एक विचारायचं होतं. नाही, आमची मुक्ता घरदार नीट सांभाळते ना? मालक, माझी एक विनंती होती तुम्हाला. म्हणजे माग जे काय झालं गेलं ते सगळं विसरून आहे ना, आमच्या मुक्ताला जरा तुमच्या पायाजवळ जागा द्या. पायाजवळ? हा मालक, काय समजत नाही हो, तुम्ही काय बोलताय ऐकायला. गुळ पाठव, गुळ पाठव, तेल पाठव. बरोबर नको त्याला फोन केला, मस्त शिरा खातोय. दत्ता मामा, मुक्ताचा जीव घेण्याविषयी बोलत होतास ना?
कोणाशी बोलत होतास? आर्याशी, बरोबर ना? बरोबर. अरे तुझ्या दत्ता मामाचा झालेला अपमान कसा विसरू शकतोस तू? अरे तो क्षण मला झोपू देत नाहीये. बघितलंस ना कसं सगळ्यांसमोर मला खेचत घेऊन आली होती ती. तिच्यामुळे रावसाहेबांनी माझ्यावर उगारलेली काठी कशी विसरू मी? माझ्या मुलीच्या नजरेतच मला पाडलं आणि आता बघ आनंदोत्सव साजरे करतायत, माझ्या जखमीवर मीठ चोळतायत. आता कसा विसरू मी युवराज? पण मामा हे चुकीचंच आहे. तुम्ही एवढा मोठा कांड करताय आणि मला खुशाल विसरलात. तुमचा जर सूड निघणार असेल ना तर मला आवडेलच. मी आहे तुमच्यासोबत मामा. युवराज काय ना मामा, जेव्हापासून दादा तिच्या बाजूने झालेत तेव्हापासून मी प्रचंड हादरलोय. आपल्या सर्वांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झालाय. उद्या उठून दादा तिच्या सांगण्यावरून आपल्याला घरातून बाहेर काढायलाही कमी नाही करणार. त्यामुळे मुक्ताला शेवटचा निरोप देणं खूप गरजेचं आहे. आपण दोघे तिला निरोप देऊ. तिचा एक एक श्वास तुटत असताना तिच्या डोळ्यात डोळे घालून आनंदाने तिला शेवटचा निरोप देऊ. हो, पण या सगळ्यात मी तुमच्या सोबत आहे हे कोणाला कळायला नको. काय मामा, घरात झालेल्या चोरीमुळे मी अजूनही तुझा द्वेष करतोय हे लक्षात ठेव. बघावं तेव्हा सगळेजण नुसते हसत आणि खिदळत असतात. काय भुरळ घातले घरच्या माणसांवर हिनं, कुणाच ठाऊक नाही. माधवी, अगं ह्याला भुरळ नाही म्हणत, ह्याला म्हणतात मेंदूवर ताबा घेणे. बघ ना आता सारंगच काय हळूहळू थोड्या दिवसात अख्खं घर हिच्या तालावर नाचायला लागेल. आणि पाहिलंच ना रेणुकावर कसं इम्प्रेशन पाडलं तिच्या लग्नाचा घाट घालून. आणि आठवते का तुला माधवी, ती लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा तिच्या सासरच्या माणसांनी भाकरी करायला सांगितली रेणुकाला. तेव्हा कसं भाकरी करायला हिने मदत केली ना. पण रेणुकाच्या सासरच्या माणसांना हिने फसवलं. ह्याला फसवणंच म्हणतात ना. तुला काय वाटतं, हे सगळं चुकीचं आहे ना? आणि बिचारा माझा दादा, त्याला तर हिने घोळातच घेतलंय. पाहिलंच ना हिच्या कार्यकुशलतेवर किती इम्प्रेस झालाय दादा. काय काय उपमा दिल्या तिला. लक्ष्मी काय, सरस्वती काय. अरे बापरे बापरे बापरे. काय ग मुक्ता, हे सगळं कसं जमतं? म्हणजे ही माणसाच्या मेंदूवर ताबा घेण्याची अघोरी विद्या कुठून शिकलीस तू? या अघोरी विद्येला प्रेम म्हणतात. फायदा तोटा याचा न विचार करता निस्वार्थपणे केलेलं प्रेम. मला कुणालाही गोल करायची किंवा भुरळ पाडायची गरजच नाही. मी तर म्हणते तुम्ही पण शिकून घ्या ही प्रेम नावाची विद्या. दादा दादा तुम्ही कधी आलात? आपल्या बायकोला तिच्यावर तू किती प्रेम करतोस हे ओरडून सांगत होतास ना तेव्हा. आई वडिलांनाही असं ओरडून सांगितलंस की तुझं आमच्यावर प्रेम आहे तर आवडेल मला ऐकायला. दादा हो, माझं प्रेम आहे तुमच्यावर. पण ते कधी ओरडून सांगितलं नाहीस आम्हाला. आम्हाला ऐकायला आवडेल. हरकत नाही, मी ह्याच्यासाठी नाही आलोय. मी हे सांगायला आलो होतो की आता तू पॅकिंग आणि शॉपकडे लक्ष दिलंस तर फार बरं होईल. हो दादा, म्हणजे ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होतो की आता आपला जो बाहेरचा बिझनेस आहे तिथे पण लक्ष देतो, फक्त ऑफिस नको. तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती मला. मग कुठे विकत मिळत असते ना यार. आणि आजकाल ना तुम्हाला तिथं सगळंच पटतंय. हा दादा, तुमच्यात बदल झालेला दिसतोय, पण मुक्तामध्ये अजिबात बदल झालेला नाहीये. काय ग, ही बोलते ते खरं आहे? तू बदललेली नाहीयेस? चुकीच्या कडून बरोबर कडे जाणं
म्हणजे बदल? तू कधीच चुकत नाहीस ग, कायम बरोबरच असतेस. अहो तसं नाहीये, पण दादा तुम्हीच सांगा, मी रेणुका त्यांच्या बाबतीत जो विचार करते तो चुकीचा आहे का? नाही, ही बरोबर बोलते रेणुका. हे सगळं तुला महिन्याभरामध्ये शिकून घ्यावंच लागेल. एवढं कसं शिकायचं? आणि माझं पार्लर शॉपिंग हे कधी करायचं मी? अगं रेणुका, त्याच्यासाठी 1 महिना कशाला पाहिजे? अरे वेड्या, महिना पण कमी पडेल. अरे वा, क्या बात आहे. सगळे इकडेच आहेत तर. वेद इथे. हा ये लवकर. ऍक्च्युली मी दादांना त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आलो होतो, पण मला छान वाटलं सगळ्यांना इथे बघून. हाय रेणुका. काही घडलंय का? नाही, काही झालं नाही, पण आता होणार आहे. वेद, तुझ्यामुळे ही सगळी माणसं या रेणुकाला रेणुका बाई करायला निघालेत. आणि ही सगळी तुमची कृपा आहे बरं का. अच्छा, नाही मला कळलं नाही ना तुला काय म्हणायचं होतं, म्हणून मी विचारलं काय झालंय नक्की. तर आता ना तसं नाही करणार. थांब थांब. तू मला भेटायला आला होतास ना? हो. हा बोल, काय काम आहे? हा दादा, बाबांचं आणि आमचं घरी बोलणं चालू होतं की आमचेही मोजकेच पाहुणे असणार आहेत, त्यामुळे कशाला उगाच मोठा हॉल बुक करा ना. तर मला असं वाटत होतं की आपण लग्न इथेच करूयात, तुमच्या घरी. तसंही घर प्रशस्त आहे. घरी केलं तर मलाही आनंद होईल, म्हणजे माझी काहीच हरकत नाही. आणि तुझ्या वडिलांना सांग, जे काही बोलायचंय ठरवायचंय ते सरळ माझ्याशी फोनवरनं बोला आणि ठरवा. तुझ्या मार्फत नको, ते वाईट दिसतं. या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी असतात, त्या मोठ्यांनी एकमेकांबरोबर बसून बोलूनच ठरवायला पाहिजेत. आणि आता आपण विरोधक राहिलेलं नाही, त्यांना म्हणावं आता व्याही झालेले आहोत आपण. आणि खरं तर त्यांचं तसं काही म्हणणं नाहीये, पण तरी मी तुमचा निरोप सांगतो त्यांना. हा दादा, ऍक्च्युली माझ्या आत्याला आणि आजींना रेणुकाशी बोलायचंय. बोलू दे की मग. आता काय करायचं? थांब जरा. मला काय वाटतं आपण कोबीने सुरुवात केली पाहिजे. नाही, हे बघ, हे आधी. अगं नाही, कोबीने सुरुवात करू. हे आधी कांदे चीर. मुक्त आली. बरं झालं मुक्त तू आलीस. आता तू सांग, हिचं ट्रेनिंग कुठून आणि कसं सुरू करायचं? आपल्याला एवढ्या कमी वेळात एवढ्या गोष्टी करायच्या, तर आपण एक काम करू, वेदभाऊंच्या घरच्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात ते शिकून घेऊ. वेदभाऊ, तुमच्या घरच्यांच्या आवडीचे पदार्थ सांगा. हो सांगतो की. आणि वेदभाऊ, तुम्हाला काय आवडतं? मला आपलं ह्याला ना मी सांगते ना काय आवडतं. रेणुका, ह्याला तिचं काही नाही करत. तिच्या इथे काय करते? या इकडं. मी ह्यातली कोणतीच भाजी करणार नाही आणि काही शिकणार नाही. टाइम प्लीज. मुक्ता, सांग बरं कुठून आणि कशी सुरुवात करायची ते. आपण भाजी कापण्यापासून सुरुवात करूया. प्रत्येक भाजी कापायची एक वेगळी पद्धत आहे. जसं जेवढी कोबी बारीक कापली जाते त्यात मसाला जास्त मिक्स होतो. कांदा, टोमॅटो हे त्या आपापल्या भाजीच्या स्वभावाप्रमाणे कापले जातात. तर मग आता आपण कोबी चिरायला सुरुवात करूया. तर मग त्यासाठी सगळ्यात आधी काय घ्यायला पाहिजे? सुरी. बरोबर आहे. सुरी असल्याशिवाय सुरीवात कशी होणार? हो काका, अत्यंत वाईट जोक होता. काका खूप वाईट होता. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमच्यापर्यंत खबर पोचली म्हणजे तुमचा आमच्यावर, या घरावर बारीक नजर दिसते.
हो मग तू त्या घरात आहेस त्याही पेक्षा तू माझ्या जागेवर आहेस हे विसरू नकोस. यापेक्षा महत्वाचं काही बोलायचं आहे का? आहे ना. तुला धीर द्यायचा होता की इथून पुढच्या फेऱ्या पुढील आव्हाने खूप कठीण आहेत. टिकाव लागणं काही शक्य वाटत नाहीये. हा आणि आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यापासून पण तुला सावध राहावं लागेल. हा मुक्ता काळजी घे. बाय. रेणुकाताईंना फारच मोकळीक दिली याचा कधी पश्चाताप होतो का तुम्हाला? सरळ सरळ तोंडावर मला प्रश्न विचारायला लागलीस. नाही, आपण एका टीम मध्ये आहोत, एका विशिष्ट कारणासाठी एकत्र आलेले आहोत. याचा अर्थ आपण बालमित्र नाही आहोत. कळलं ना? काय वयाचं काही मान बिन काय आहे का नाही? नाही दादा तसं काही नाही. मग पण रेणुकाताईंच्या बाबतीत तुम्ही खुशाल राहा. मी त्यांना सगळंच शिकवणार आहे. तो विश्वास आहे म्हणून तर एवढी मोठी जबाबदारी टाकली तुझ्यावर. पुन्हा लक्षात ठेव जरा बोलताना. मनातून राग येतो माझा? नाही दादा. नाही म्हणजे तुला त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ दिला नाही. आता तर प्राथमिक फेरी सुद्धा संपून गेली, म्हणजे ती संधी भोगली. म्हणजे भाग घेतला असतास तर कदाचित तू आली असतीस पहिली. पण संबळ चांगली वाजवतेस तू, त्यामुळं संधी हुकली माझ्यामुळं म्हणून मनातून खूप राग येत असेल नाही माझा? नाही दादा. राग धरू नकोस. कोणालाही सांगणार नसेल तर विश्वासाने एक गोष्ट बोलू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. आज असं वाटतंय मला की त्या स्पर्धेत भाग घेण्यापासून तुला थांबवायला नको होतं. पण मग माझ्या मनामध्ये असा विचार आला की तुझ्या जागी रेणुकाने परवानगी मागितली असती तर मी तिला अडवलं असतं का? नाही ना. मग तुला का अडवलं मी? तुमची घालमेल मी समजू शकते, पण माझ्या मनात तुमच्याविषयी अजिबात राग नाही. आणि मला खात्री आहे चल तुला जे योग्य वाटतं ना ते सगळं शिकव मला. आपण भाजी चिरण्यापासून सुरुवात करूया. एक मिनिट. दादा दादा अरे पाहिलंस? दादा अरे तू काही बोलत नाही. बस गप्प बस जरा. खर तर हे सगळं तूही शिकण्याची गरज आहे. रेणुकामध्ये झालेला हा बदल आश्चर्यकारक आहे. ही असा विचार करू शकते असा मी कधी विचारही केला नव्हता. हे सगळं त्या मुक्तामुळे शक्य झालं. कमाल आहे. मुक्ताला मानलं पाहिजे. काय माझं तोंड काय बघत उभे आहेत? त्याला निघा, काम करू दे मला. किती छान काम करतेस असं म्हणायचं होतं मला. छान सांभाळलंस. मुक्ता हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. रेणुका आता अशीच राहा. तुमच्या दोघींमधलं नातं असंच बहरू दे, फुलू दे. आणि मुक्ताबद्दल मनात कुठली अडी ठेवू नको, कुठला राग पण नको. हा बोला विश्वासराव. हा नमस्कार रावसाहेब. काय झालं, आम्ही त्या दिवशी आलो होतो ना तुमच्याकडे, तेव्हा रेणुकाशी काही गोष्टी बोलायच्या राहिल्यात.
जरा रेणुकाला फोन देता का? का हो? काय अजून काही प्रश्न विचारायचे राहिलेत की काय? नाही नाही नाही, अहो, तसं काही नाहीये. माझी बहीण आहे ना, तिच्या काही आवडी निवडी आहेत, त्या रेणुकाला सांगायच्या होत्या. आहे ना रेणुका? देतो हा आहे. विश्वासरावांचा फोन आहे, सासरे बुवांचा, त्यांना काहीतरी विचारायचंय. बोल बोल. काय म्हणते? अरे देवा, माझ्या हव्याकातील गोष्टी असतील तर बरं होईल. हा बोला ना. अगं काय, आमची बहीण आहे, म्हणजे तुझी होणारी आत्ते सासू, ती सुद्धा आमच्यासारखी खाण्याची शौकीन आहे. ते सांगायला फोन केला होता. अच्छा, वा, चांगलंय चांगलंय. तिची एक खास आवड आहे, ती मात्र तुला जपावी लागेल. पान. पान? अगं साधं पान ग, म्हणजे पान, कात, चुना, बडीशोप, त्याच्यानंतर तो गुंजपाला. अगं असं पान जर का तू तिला बनवून दिलंस ना, तर ती तुझे इतके लाड करेल ना, बघच तू. हो, अच्छा अच्छा, आत्ते सासूंना पान खायला आवडतं, तर मी पान बनवायला शिकले तर त्या खुश होतील असं म्हणताय. आता पान शिकायला मला टपरीवरच जावं लागतंय. काय तू रेणुका? अगं किती बोळी आहेस तू. अगं पान तयार करायला शिकलं की झालं, त्यासाठी टपरीवर जायची काय गरज आहे. उद्देश हा की तू तिला पान तयार करून खायला घातलं की ती खुश. असं आहे का? बरं बरं, ठीक आहे, मला द्या, मी बोलते. बोला. हॅलो रेणुका, मी बोलतीये. हा बोला ना. अगं प्रत्येक वेळी तुला पान बनवून द्यायला नाही सांगणार, पण आलेलं बरं. हा हा बरोबर. तुझ्या आत्या सासूबाईंना भजन कीर्तन फार आवडतं, तुला अगदी शेजारी बसवून म्हणायला लावतील. आई, अगं असं कसं म्हणतेस तू? आणि हे सगळं मी तुझ्यासाठी कसं करू? बरोबर ना, मी माझ्या बायकोसाठी करतो, पण दादांनी तुझ्यासाठी करायला हवं ना. हे आई, खरं सांगा मला, दादांनी तुझ्यासाठी असं कधीच केलं नाहीये का? दादा तुझे आणि रोमॅन्टिक, अरे प्रेमाने एखादा शब्द बोलले ना तरी दम देतात असं वाटतं मला. हे आहे काही, या काही तू उगाच ना माझ्या दादांना नावं नको ठेवू. अरे मला माहिती आहे दादा रोमॅन्टिक असणार आहेत. कसं असतं ना की काही पुरुष फॅमिली समोर दाखवत नाहीत ते किती रोमॅन्टिक आहेत, पण एकांतात गेले की हे फार बोलतोस तू सारा. हा नाही म्हणजे आई, म्हणजे हे बघ, मला असं म्हणायचंय की म्हणजे तुम्ही दोघच असताना ते रोमॅन्टिक होत असतील ना? तू विचार करून बघ, तुझे दादा आणि रोमॅन्टिक कसे वाटत असतील. वैजंती, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला आवडतेस तू. बस, माझं बोलून झालंय. मुक्ता मुक्ता, आणखीन दुसरं एखादं वाक्य. काय झालं? हा, अहो ते दादा, अजून थोडा जरा पाहिजे होता पण. आणि हो, हा नवीन हार आहे, आणि घरचे वेगळे दागिने तिच्यासाठी आहेत अजून. हा फार सुरेख झालाय. आम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर इतके दागिने घालू की तिला न सांगता वाकावं लागेल. पण खरं सांगू का विश्वासराव, आमच्या रेणुकाला सोन्या नाण्याचा फारसा सोस नाहीये, त्यामुळे दागिने न घालताही ती थोरा मोठ्यांसमोर वाकून नम्रच असते. वा वा वा, अहो अशीच तर सून हवी होती आम्हाला. काय वेद. हा नाही, धन्यवाद म्हटलं. एक प्रश्न आला होता मनात, विचारा तर चालेल ना? विचारा की. नाही म्हणजे रेणुकाला फक्त घरच सांभाळायला लागणार आहे की तिने नोकरी व्यवसाय काही केलं तर चालणार आहे? अहो घरची एवढी इस्टेट आहे, काय गरज काय नोकरी करायची? हो, पण आजकालच्या मुली आहेत ना त्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःचं नाव निर्माण करायचं असतं, म्हणून म्हटलं.
अहो, स्त्रीची ओळख पुरुषाच्या नावाशिवाय अर्धवट आहे. आडनाव वगैरे सगळं नाव कमवायला असतं. हे नाव कमवणं वगैरे सगळं बोलायला ठीक आहे. आजकालच्या जगात काय उपयोग आहे का त्याचा? आमच्या घरातले नियम तुमच्या घरातल्या सारखेच आहेत, अगदी साधे सुधे. म्हणजे घरातल्या पुरुषांनी बाहेर पैसे कमवावे आणि घरातल्या बायकांनी घरात राहून घर सांभाळायचं. बाई नोकरी व्यवसायासाठी घराच्या बाहेर पडली की घराची घडी विस्कटलीच म्हणून समजा. बरोबर, अगदी बरोबर. आता नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नवरा बायकोचे हाल बघत नाही का आपण? हा, ना घराकडे लक्ष ना पोराबाळांकडे लक्ष. काही लागलं तर मागं हॉटेलमधून. हे काय जगणं झालंय का? नाही, बरोबर आहे तुमचं, पण जो तो आपल्या परिस्थितीनुसार ऍडजस्ट करत. प्रश्न आला होता, विचारू का तुम्हाला? फार जोरात आला असेल तर पटकन विचारू. हो, म्हणजे तुमच्याकडे एन्जॉयमेंट साठी पार्टी वगैरे असं काही करतात का? नाही, त्या गोष्टीपासून आम्ही लांब आहोत. काय आम्हाला राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. आता आम्ही पार्टीला जात नाही, पण आम्ही पार्टी देणार आहोत. काय सांगता? हो, आमच्या व्यावसायिक मित्रांसाठी रेणुका आणि वेदच्या लग्नानिमित्त एक पार्टी ठेवली आहे. हा, काय लग्नात आम्ही मोजक्याच लोकांना बोलवणार आहोत. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सगळ्यांना एक पार्टी देणार आहोत. वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. आर्याने यांच्या लग्नाची पार्टी होणार आहे हे मला त्या दिवशीच सांगितलं होतं, पण तिला कसं माहित? ही आर्या तोंडावरनं दिसत नाही, पण हुशार आहे. आणि काय त्या पार्टीत सगळ्यांना तुम्हाला बोलवता येणार नाही. काय व्यावसायिक संबंध आहेत ते जरा. हो हो, समजू शकतो आम्ही. म्हणजे मुक्ता पण नसेल तर मग आर्याच्या प्लॅनचं काय? तुमच्या कुटुंबातून सारंगला आणि तुमच्या सुनेला पाठवा. तेवढीच रेणुकाला छान सोबत होईल त्यांची. वा आर्या, नशीबवान आहेस. फक्त आता तू तुझा डाव कसा साधतेस ना, ते मला पाहायचंय. बरं, चला आता रेणुकाला बोलवून आणा, कार्यक्रमाला सुरुवात करूया. होय होय, आवरलं असेल तिचं. वैजंती, का ग, तिला घेऊन ये. मी घेऊन येते. हा, मनसा थांबा, जाते मी. मुक्ता, रेणुकाला घेऊन ये ग. येते. खरंच तुमच्या मुक्तासारखी सून ना सगळ्यांना मिळायला हवी. किती गुणवान मुलगी आहे. म्हणजे हसत खेळत सगळं घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते आणि सगळ्यांना समजून घेते. ऐक माझी नातसून गुणाची. खरंच गुणाची आहे. अहो, आजकालच्या मुलींमध्ये हे असले गुण असणं साधी गोष्ट नाहीये. त्यातून तुमचे संस्कार दिसतात. हो, काय आपण पुरुष मंडळी घराच्या बाहेर पैसे कमवून फक्त दगड विटा माती हेच आणतो. घराला घरपण घरातली स्त्री देऊ शकते. आता हेच बघा ना, आम्ही सुनांनी या नगरकरणाच्या घराण्याला घरपण मिळवून दिलं आणि अगदी अक्षरशः या घराचं नंदनवन केलं. कशाला फोन करते आता? हॅलो, मी नंतर बोलू का तुझ्याशी? मी फक्त एवढंच विचारायला फोन केलाय की साखरपुडा झाला का. हॅलो, साखरपुड्याचं तुला कसं काय कळलं? आत्या, आपल्या खबरींचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे ना, घरात कोण रडतं, कोण हसतं, कोणाचं कोणाशी काय अडलंय हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचतं. बरं, ते जाऊ दे. त्या वेदच्या घरच्यांनी पार्टी बद्दल काही विषय काढलाय का? हो, आत्ताच विषय काढला होता. पण हे तुला कसं समजलं? आणि तू त्या दिवशी मला सांगितलं होतं या पार्टी बद्दल. ही विद्या कुठून शिकलीस तू? योग्य वेळ आली की सगळं समजेल. आता तुम्ही फक्त एकच करा,
त्या पार्टीत मुक्ता आणि सारंग एकत्र असतील एवढं बघा. म्हणजे ती पार्टीची रात्र त्या मुक्तासाठी आणि तिच्या जीवलगांसाठी काळ रात्र असेल. ते आक्रोश करतील आणि आपण आनंदोत्सव. कळवाल ना आत्या? हो, खात्री करून सांगते. चल, मी ठेवते फोन. प्रश्न आला होता, विचारू का तुम्हाला? फार जोरात आला असेल तर पटकन विचारू. हो, म्हणजे तुमच्याकडे एन्जॉयमेंट साठी पार्टी वगैरे असं काही करतात का? नाही, त्या गोष्टीपासून आम्ही लांब आहोत. काय आहे, आम्हाला राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. आता आम्ही पार्टीला जात नाही, पण आम्ही पार्टी देणार आहोत. काय सांगता? हो, तुमच्या व्यावसायिक मित्रांसाठी रेणुका आणि वेदच्या लग्नानिमित्त एक पार्टी ठेवली आहे. हा, काय आहे, लग्नात आम्ही मोजकेच लोकांना बोलवणार आहोत. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सगळ्यांना एक पार्टी देणार आहोत. वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. आर्याने यांच्या लग्नाची पार्टी होणार आहे हे मला त्या दिवशीच सांगितलं होतं, पण तिला कसं माहित? ही आर्या तोंडावरनं दिसत नाही, पण हुशार आहे. आणि काय आहे, त्या पार्टीत सगळ्यांना तुम्हाला बोलवता येणार नाही. काय व्यावसायिक संबंध आहेत ते जरा. हो हो, समजू शकतो आम्ही. म्हणजे मुक्ता पण नसेल तर मग आर्याच्या प्लॅनचं काय? तुमच्या कुटुंबातून सारंगला आणि तुमच्या सुनेला पाठवा. तेवढीच रेणुकाला छान सोबत होईल त्यांची. वा आर्या, नशीबवान आहेस. फक्त आता तू तुझा डाव कसा साधतेस ना ते मला पाहायचंय. बरं, चला आता रेणुकाला बोलवून आणा, कार्यक्रमाला सुरुवात करूया. होय होय, आवरलं असेल तिचं. वैजंती, का ग, तिला घेऊन ये. मी घेऊन येते. हा, मनस थांबा, जाते मी. मुक्ता, रेणुकाला घेऊन ये ग. येते. खरंच तुमच्या मुक्तासारखी सून ना सगळ्यांना मिळायला हवी. किती गुणवान मुलगी आहे. म्हणजे हसत खेळत सगळं घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते आणि सगळ्यांना समजून घेते. ऐक माझी नातसून गुणाची. खरंच गुणाची आहे. अहो, आजकालच्या मुलींमध्ये हे असले गुण असणं साधी गोष्ट नाहीये. त्यातून तुमचे संस्कार दिसतात. हो, काय आपण पुरुष मंडळी घराच्या बाहेर पैसे कमवून फक्त दगड विटा माती हेच आणतो. घराला घरपण घरातली स्त्री देऊ शकते. आता हेच बघा ना, आम्ही सुनांनी या नगरकरणाच्या घराण्याला घरपण मिळवून दिलं आणि अगदी अक्षरशः या घराचं नंदनवन केलं. कशाला फोन करते आता? हॅलो, मी नंतर बोलू का तुझ्याशी? मी फक्त एवढंच विचारायला फोन केलाय की साखरपुडा झाला का. हॅलो, साखरपुड्याचं तुला कसं काय कळलं? आत्या, आपल्या खबरींचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे ना, घरात कोण रडतं, कोण हसतं, कोणाचं कोणाशी काय अडलंय हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचतं. बरं, ते जाऊ दे. त्या वेदच्या घरच्यांनी पार्टी बद्दल काही विषय काढलाय का? हो, आत्ताच विषय काढला होता. पण हे तुला कसं समजलं? आणि तू त्या दिवशी मला सांगितलं होतं या पार्टी बद्दल. ही विद्या कुठून शिकलीस तू? योग्य वेळ आली की सगळं समजेल. आता तुम्ही फक्त एकच करा, त्या पार्टीत मुक्ता आणि सारंग एकत्र असतील एवढं बघा. म्हणजे ती पार्टीची रात्र त्या मुक्तासाठी आणि तिच्या जीवलगांसाठी काळ रात्र असेल. ते आक्रोश करतील आणि आपण
आनंदोत्सव. कळवाल ना आत्या? हो, खात्री करून सांगते. चल, मी ठेवते फोन. ए मुक्ता, मुक्ता, अहो थांबा हो, बघू दे आधी आहेत का. मुक्ता, मुक्ता, अहो काय तुम्ही काय चाललंय? मध्ये कशाला हाक मारतेस? कशाला ओरडतेस तू एवढी? बहिणी मुक्ता कुठे आहे? कुठे म्हणजे? आईच्या खोलीमध्ये झोपली. तू सासूबाईच्या खोलीत झोपलीये, तर मग सासूबाई कोणाला फोन करत होत्या? तुला नक्की काय म्हणायचंय? हो, मी सासूबाईंना फोनवर बोलताना ऐकलं की लवकर घरी ये म्हणून. ह्या कोणाशी फोनवर बोलत असतील? मुक्ता, मुक्ता, ए मुक्ता. अगं ही काय पद्धत झाली का? हे झोपलेल्या दिवशी झोपण करतात का? सगळ्यांची झोपा मोडशील तू. अहो पण पाहून यायला काय हरकत आहे? माधवी, अगं ती सासूबाईंच्याच खोलीत झोपलेलं, मग जाऊन कशाला बघायचंय तुला? अहो प्रश्न विचारण्यापेक्षा तिथे जाऊन पाहिलं तर काय हरकत आहे? अगं पण अहो दादा, मला जरा संशय आहे. सासूबाई जिच्याशी बोलत होत्या ना की लवकर ये, ती मुक्ताच असणार. आपण जाऊन पाहायला काय हरकत आहे? तुम्ही माझ्यासोबत या ना, आपण जाऊन पाहूया. ठीक आहे. आलं आपल्या गळ्यातलं सगळ्यात डॅम्बिस मूल. एक मिनिट. म्हणजे तू आई जवळ झोपणार आहेस? हो मग. आणि मुक्ता तू आजी जवळ? यार म्हणजे मी खोलीत एकटा? नाही. आई तू माझ्या सोबत चल. हा अगं किती दिवस झाले मी तुझ्या खुशीत झोपलोच नाहीये ग. चल ना. हे खुशी, आज बायको जवळ नाहीये तर तुला आईची खुशी आठवली? ते काही नाही, आई आज माझ्या जवळ झोपणार आहे. चल तू. आई, तू माझ्याजवळ नाही, झोपायचं. हे बघ आमचं आधीच ठरलंय. आई आपण ठरलं ना. रेणुकाताईंना जाऊ द्या. काही दिवसात त्यांचं लग्न होणार आहे. तुम्ही इकडेच आहात ना, तुम्ही झोपा. करेक्ट बोललीस तू. काय यार मुक्ता, अगं तू मला इमोशनल ब्लॅकमेल केलंय. असू नको. जा तू. आई जा तू. लहानपणी आईजवळ झोपण्यासाठी दोघं असेच भांडायचे. आणि मग या रेणुकाचं तोंड वैजयंतीकडे आलं की ते याला आवडायचं नाही अजिबात. मग बापरे चिडायचा. मी रात्री चुकून सारांकडे वळले ना की उठायची लगेच, भोंगा सुरू, लगेच रडार रड. असंच आहे लहानपणापासून यायचं. अजून काय सुधारलेली नाहीये. अगं पण चला आता उशीर होतोय, झोपायला चला. थँक्यू. हो म्हणजे आता गुड नाईट म्हणायची गरज नाही. थँक्यू. चल ग. बाय. देवा नारायणा, अरे ये रे बाबा. ए मुक्ता, चल ये झोपायला ये. झोपूया. गुड मॉर्निंग नामू. हा गुड मॉर्निंग. आपण इकडे कुठे चालले? व्यायाम म्हणजे जरा पायी चालून येतो, फिरून येतो, जरा व्यायाम. चालायला होय? अहो म्हणजे मागच्या दाराने कुठे जात आहे? कुठून जा की. आणि तसं हे मागच्या दाराला कुलूप लावलंय. चावी आहे ना माझ्याकडे. हा मग बरं आहे. पण काय हो, असं अचानक एकदम व्यायाम सुरू केला? म्हणजे काय हो, आता एक तासाभरापूर्वीच मला असं जाणवलं की आता आपलं वय झालंय, व्यायाम करायला पाहिजे. होय होय. चल जाऊ मी. कारण काय ताजी हवा संपायच्या आत फिरलं तर बरं आहे ना, तेवढंच. वय वय लवकर जावा, नाही तर ताजी हवा संपून जायची. असू दे, चल तुझं चालू दे. अरेच्छा, हा भाऊ एवढ्या सकाळी कुठे चाललाय? अगं तुझा उद्देश चांगला होता, पण त्या लायकीचा आहे का तो माणूस? कारलं किती पाकात घोळलं साखरेच्या किंवा साखरेत बुडवून ठेवलं ना तरी ते कडूच राहतं. त्याच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचार येणार. कधी सुधारणारातला नाहीये तो. पण मोठे मला वाटलं होतं की चोरीच्या प्रकरणातून वाचलेत तर जरा सुधारतील, चांगले वागतील. तो नाही, उलट माय सूट गेला निघालेत.
पण यावेळेस मात्र मी त्यांना सोडणार नाही. चांगलीच अद्दल शिकवणार आहे. मी आलेच. हा मुक्ता, हे बघ, तू एकटी जाऊ नकोस, मी पण तुझ्या सोबत येतो. नाही नको. आता जे होईल ते त्यांच्या तन्मायात होईल. त्यांना आता ठणकावून सांगायची वेळ आलीये की मी बाई आहे म्हणून मला कमजोर समजू नका. मी आलेच. आई, मुक्ताला ही स्पर्धा अर्ध्यातच सोडावी लागणार आहे असं दिसतंय. अजिबात नाही. मी मुक्ताला स्पर्धा अजिबात सोडू देणार नाही आणि कुणाला तसं करूही देणार नाही. अरे, मुक्तामध्ये जिंकण्याची जिद्द आहे. तिच्या हातामध्ये देवीचं वाद्य आहे. अरे, मुक्ता म्हटलं की संबळ आपोआप दिसतो आपल्याला. तिच्या संबळाचा नाद बुरसटलेल्या विचाराच्या समाजाला शहाणं करणारे. आपण असं तिला स्पर्धेतनं बाहेर नाही पडू द्यायचं. आपण तिच्या पाठीशी ठाम उभं राहायचं. त्यासाठी कुणाशी भांडायला लागलं ना तरी चालेल, आपण भांडायचं. काही झालं तरी मुक्ताला तिचा सन्मान आणि ओळख मिळायलाच हवी. यालाच तर म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा. हा, आपल्याला माहितीये की आपल्या हात दगडाखाली सापडलेले आहेत, तरीही एवढी आदळपट. असं काय करतेस मुक्ता तू? हा, तुला माहितीये की तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. आणि तसं असताना पण तू खर तर माझी काळजी घ्यायला हवी होतीस. मला काय हवं नको ते पाहायला हवं होतंस. पण नाही, तुझं आपलं एकसारखं तेच. तुमच्या बाबतीत मावा चुकलंच. पहिल्या चोरीत तुमचं नाव येऊ दिलं नाही. दुसऱ्या चोरीत तुम्हाला घराबाहेर जाऊ दिलं नाही. तेच तेच. अगं, तुझे सगळे उपकार माझ्या लक्षात आहेत ग. म्हणून तो व्हिडिओ दादांना दाखवला नाही मी. नाही तर तुला माहित आहे ना मी कसला नालायक माणूस आहे ते. नालायक असलो ना तरी माणूस आहे मी. अजून बरीचशी माणुसकी माझ्यामध्ये शिल्लक आहे. मलाही वाटतं की तू संबळ वाजवावास. हा, तू स्पर्धा जिंकावी, तुझा जय जयकार व्हावा. त्या संबळाच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्राला तू डोलवावस. पण त्या अगोदर तुला माझ्या तालावर नाचावं लागेल. नाहीतर मग काय, हा व्हिडिओ रावसाहेबांना दाखवण्यात येईल. मग तुझी स्पर्धा राहिली बाजूला आणि तुझी ती स्वप्न ती गेली तिथे, संपून गेली. म्हणजे तुम्ही फायदा घ्यायचा बघताय. बघत नाहीये, घेतोय. म्हणून यापुढे मी सांगेन तसंच करायचं आणि तसंच वागायचं. ऐकणार ना माझं? ठीक आहे. मग आजपासून आपलं नातं संपलंय. मी जातो, दादांना व्हिडिओ दाखवायला चाललो. थांबा. का तुला यायचंय काय माझ्या बरोबर? आपण दोघे मिळून दाखवूया का तो व्हिडिओ? आधी मला सांगा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा पोचला? कोणी केलंय हे शूट? आर्या. दबाव टाकत राहणार. हे आणखीनच त्रासदायक आहे. स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा चांगलं माहिती त्याला. मुक्ता, तुझ्याकडे कसली मागणी नाही ना केली त्यांनी? नाही, काही नाही. फक्त आवडीचे पदार्थ बनवून देत जा एवढंच म्हणाले. रोज खाऊ घालीन सांग त्याला. फक्त ना तुझं तोंड बंद ठेव म्हणावं. भाऊजी, एवढा सरळ आणि साधा माणूस नाही येतो. नक्की काहीतरी त्याच्या डोक्यात शिजत असणार. मुक्ता, तू अडचणीत येशील अशी कुठली मागणी जर त्यांनी केली तर लगेच आम्हाला येऊन सांगायचं. एकही मागणी मान्य करायची नाही. एक मागणी मान्य केलीस तर लगेच दुसरी हजर असेल तुझ्या समोर आणि डोक्यावर चढून बसेल तो तुझ्या. कुठेही तसं काय असेल तर मी सांगन तुम्हाला. आपण त्यांच्याकडे लक्षच नको द्यायला.
आपल्या घरात लग्न आहे, लय तयारी करायची. तसंही दादांनी लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करायला रात्री बोलवलं. जेवण झालं की ये म्हणाले. हो मलाही बोलवलंय. सेम म्हणजे अगदी जेवण झाल्यानंतर बोलूयात म्हणाले. पालक पनीर ली. दादा पण आपण ऑलरेडी शाही पनीर ठेवलंय. असू दे ना. लीना सगळ्यांना पनीरचे विविध प्रकार खूप आवडतात. लिहिलंस? आता एकदा सगळं वाचून दाखव बघू. पुरी, चपाती, पुलाव, जिरा राईस, डाळ, मिक्स व्हेज, बासुंदी, शाही पनीर, पालक पनीर. गोडाचे 2 पदार्थ वाढवले तरी चालतील. एक मिनिट लक्षात आलं तुमच्या? वाचताना अजिबात अडखळला नाही. मला काय वाटतं यापुढे तू कायम लिहूनच बोलत जा. नाही दादा नको. म्हणजे काय होईल त्याच्यात जास्त वेळ जाईल ना. भाऊ काका आधी म्हणतील 1 मिनिट, 1 मिनिट, आणि मग त्यांना जे काही बोलायचंय ते सगळं लिहून घेतील आणि त्यानंतर बोलतील. त्यापेक्षा आहे हे चालू राहू दे. दादा मी काय म्हणतोय की आपण जे 5 फ्लेवरचे आईस्क्रीम ठेवतोय ना त्यात नोलेन गुर एक ठेवूया. मस्त फ्लेवर आहे. ठेवा बाबा तुम्ही. मला ना त्यातलं खरंच काही कळत नाही. फारसा त्याच्यामध्ये रसही नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवा तुम्ही. आणि हो ते गोड आपण काय बासुंदी लिहिली ना. हो बासुंदी नको. बासुंदी कशी बारमाही कधीही खाता येते. आता सीझन सगळा आंब्याचा चालू आहे. नगरकरांचं लग्न आहे. मस्तपैकी आमरस पुरी. वा दादा अगदी माझ्या मनातलं बोलला. सोबत तुपाची वाटी लिहून दणक्यात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाही जेवणाचं मेनू वगैरे आपलं सगळं ठरतंय ते सगळं चांगलंच आहे, पण मंडप, डेकोरेशन, देणी घेणी त्याच्याबद्दल पण आपल्याला विचार करायला हवा. कामं वाटून घ्यायला पाहिजे ना प्रत्येकाने. भाऊजी आता कामाचं मनावर घ्या तुम्ही. हो अहो यांना आपल्या जोक्स पासून आणि फिदी फिदी हसण्यापासून फुरसत मिळाली तर घेतील ना. हे बघा. ठीक आहे ठीक आहे. पण या सगळ्याच्या आधी तारीख नक्की करायला पाहिजे. एकदा तारीख नक्की झाली की मग त्याप्रमाणे सगळे बुकिंग्स करता येतील. मी त्या सनई चौघड्यावाल्याला सांगून ठेवलेलं आहे. तो येईल आपला नेहमीचा ग. हो तर आपण तारीख कळवायला लागेल ना. हो तेच आता ठरली की एकदा सगळ्यांनाच कळवणार. हे बघा तो क्षण कधी ना कधीतरी येणारच होता. आता मुलगी लग्न होऊन जाणार दुसऱ्या घरी. मला काय वाटतं असं चेहरे पाडून बसण्यापेक्षा आपण रेणुकाचं लग्न अतिशय धूमधडाक्यात आनंदात करूया. कायम लक्षात राहील असं लग्न करूया. येस. मोठी आई रेणुकाताईंना कुठं पाहिलंय का? नाही ग का? अहो काही नाही, आमची रोजची शिकवणी. आज त्यांना लग्नानंतरचे उपवास, व्रत या सगळ्याबद्दल सांगायचं होतं. मुक्ताई फार उत्तम करतेस. बर मी आले. पण ते तू सकाळी शिकवणार होतीस ना तिला. सकाळी दुसरं काम होतं तेच संपत नाही तेवढ्यात अजून एक काम आलं. त्या सगळ्या गडबडीत सकाळी काही शिकवता नाही आलं. अगं काही हरकत नाही, तुझ्या सोडून शिकव, काहीच हरकत नाही. वय मी येते. मुक्ता 1 मिनिट थांब. तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत? ते आंघोळीनंतर घालायची विसरले होते. बाथरूम मध्ये राहिले असतील. हो का? वाटलंच. हे बघ मुक्ता, नगरकरांच्या सोन्याच्या हातामध्ये बांगड्या नाहीत हे चांगलं दिसत नाही, चांगलं लक्षण नाही. तर ठीक आहे एकदा विसरलेस, पण पुन्हा असं विसरू नकोस. नाही आधी त्या बांगड्या घाल आणि मग रेणुकावर काय ते संस्कार करायला जा. वय दादा परत अशी चूक नाही म्हणा. लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र, बांगड्या, कपाळचं कुंकू, जोडवी ही सौभाग्याची लक्षणं जपायला हवीत. अगं वय मला जस्ट एक प्रश्न पडलाय की सौभाग्याची लक्षणं ही स्त्रीनच का जपायची, म्हणजे पुरुषांनी का नाही? म्हणजे बघा की स्त्रीसाठी तिचा नवरा सौभाग्य असतो, तसंच पुरुषासाठी त्याची बायको ही श्रीभाग्य का नसते? श्रीभाग्य? वा वा क्या बात आहे, मस्त कल्पना आहे ही.
काय बोलतोस तू? आई योग्यच बोलतोय मी. म्हणजे बघा, तुम्ही बायका जसं आमच्या नावानं कपाळावरती कुंकू किंवा टिकली लावता, तसंच अगं आम्ही पण तुमच्या नावानं एखादा लाल रंगाचा टिळा लावायला काय हरकत आहे? देवी आई, एवढ्या अशा कुंकवात केवढी ताकद असते. भांगात भरलं की भाग्य उजळून निघतं. लय खरेपणा असतो त्यात. असा खरेपणा माझ्या आयुष्यात अजिबातच राहिला नाही. किती काय काय लपवायला लागलं, लय येडा खोटं बोलायला लागलं. देवी आई, आज 2 गोष्टी तू याकडे हक्काने मागते. एक म्हणजे दत्ता मामा सारख्या माणसांसमोर मला कधीही झुकू देऊ नकोस. दुसरं म्हणजे दादांना स्पर्धेबद्दल समजलं तर काय होईल याचं थोडं तूच सोडव. त्याचमुळे तर दत्ता मामाचं सगळं ऐकावं लागतंय. दादांनी जर संबळ वाजवायला परवानगी दिली तर हा विषयच संपून जाईल ना, सगळंच बरं होईल. मला माहित आहे हे तू यासाठी पण लय अवघड आहे, पण तरी एकदा प्रयत्न करून बघ. आजपर्यंत तू दिलेली सगळी आव्हानं मी पेलली. कधीही आरडाओरडा केला नाही, रडले नाही. आजपर्यंत कधी स्वतःहून काही मागितलं का? नाही ना. आज पण मी हट्ट नाही करणार. आशीर्वाद दे. वहिनी, अहो ती दगडाच्या काळजीची वगैरे काही नाहीये. मुळात तिला काळीच नाहीये. तुम्ही बोला, फक्त मलाच बोला तुम्ही. इथं माझा अशाने मान राहणार आहे का कोणापुढे? ते मानापानाच्या गोष्टी सांगू नकोस तू. आपला मान ठेवावा ना लोकांनी, यासाठी आपलं वागणं तसंच हाताला असलं पाहिजे. आणखीन तुझ्या हे तोंडातून विष ओकणं जेव्हा बंद करशील ना, तेव्हा सगळे बघ कसा तुझा मान ठेवतात ते. बाबा, आईशी जरा नीट बोला. का नाही बोलायचं? तुझी आई मुक्ताला वाटेल ते बोलते, तिचा सतत अपमान करते, तेव्हा तुझी जीभ का नाही उचकटत रे? आणि आता आईवर आल्यावर लगेच मुलगा आहे होतो माझा, मग आईच्या प्रेमासाठी बोलणारच ना. पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला मुक्ताचा एवढा पुळका काय येतोय? कारण मला भलं बुरं कळतं. चांगल्या वाईटाची जाणीव आहे मला. कळलं ना? मुक्ता सातत्याने या घराचा, या घरातल्या माणसांचा विचार करत असते. सगळ्यांच्या भल्यासाठी धडपडत असते ती. ते दिसत नाही वाटतं तुला? आणि ते दिसत नसेल ना, तर एक तर तू आंधळी आहेस किंवा तू निर्बुद्ध आहेस. सतत बघावं तेव्हा मुक्ताच्या बांगड्या हरवल्यात, मुक्ताने हे केलं, मुक्ताने ते केलं. सतत तिला पाण्यामध्ये बघत असतेस. सगळं घरातलं वातावरण बिघडवून टाकतेस. रात्री अपरात्री आरडाओरडा करून सगळ्यांची झोपमोड करतेस. या घराचा काय कुस्तीचा आखाडा समजतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, मुक्ताच्या बांगड्या आणि मुक्ता या विषयावर यापुढे कधी बोलायचं नाही. तू बांगड्याच काय, तिच्या अंगावर एकही दागिना नसला तरी मला चालेल. माझा मुक्तावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणजे काय खोटच बोलते ती? नाही म्हणजे दादा एक वेळ भुलेल मुक्ताला, पण रेणुका शक्यच नाही. नाही, आणि म्हणजे कसं आहे ना की रेणुकाला माहितीये तिची जागा काय आणि मुक्ताची जागा काय. आता थोडा फार स्वयंपाक शिकवला मुक्तानी म्हणून काय मोलकर्णीचा गुरु करणार नाहीये ती. आत्या, खूप आनंद झाला असेल ना तुला मुक्ताचा अपमान करून? सारंग, जाऊ दे, स्वभावाला औषध नसतं.
वहिनी बरोबर बोललीस तू. स्वभावाला औषध नसतंच, पण गरिबीला श्रीमंत होण्याचं औषध बरोबर सापडलंय. आत्या, अहो कृपा करून कोणी आता भांडू नका. आत्या तुमचं बरोबर आहे. मीच खोटं बोलले. रेणुका ताईंनी मला कधीच वहिनी म्हणून हाक मारली नाही. म्हटलं ना, आपला अंदाज कधीच चुकणार नाही. दामू काका, तुम्ही सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ यादीत लिहून घ्या आणि जे सामान नाहीये ते पण घेऊन या. आशाताई, आपण तयारीला लागूया. वय ताई, सगळ्यांनी आपल्या आवडीचे पदार्थ सांगा. वहिनी,